नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यामधनं आज एक बातमी समोर आली. या बातमीनं महाराष्ट्रामधलं एकूण सामाजिक जीवन आणि महाराष्ट्रामधलं राजकीय वास्तव या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही बातमी काय? माझ्या बाजूला हा जो हसरा चेहरा तुम्हाला दिसतोय याच मुलीची ही बातमी आहे. तिचं वय फक्त 23. आज ती या जगात नाहीये. शुक्रवारी तिनं आत्महत्या केली. 2 वर्षांपूर्वी अत्यंत वाजत गाजत उत्साहामध्ये तिचं लग्न झालं होतं. लग्न त्याच्याशीच झालं होतं ज्याच्यावर तिनं प्रेम केलं होतं. लग्नामध्ये बापाकडून काय काय मागण्यात आलं होतं? 51 तोळे सोनं, 7 किलो चांदी, एक फॉर्च्युनर गाडी, 7,000 माणसांची जेवणावळ आणि या व्यतिरिक्त लग्नाचा सगळा खर्च. पोरीच्या सुखासाठी बापानं ते सगळं केलं सुद्धा. पण लग्न झाल्यानंतर 3-4 महिन्यातच या मुलीला मारहाण व्हायला लागली. कशासाठी? अजून पैशासाठी, हुंड्यासाठी. काही महिन्यांपूर्वी या मुलीच्या नवऱ्यानं तिच्या वडिलांकडे 2 कोटी रुपये मागितले होते जमीन खरेदी करण्यासाठी. एवढी रक्कम सर्वसामान्य माणसाच्या घरात असणं आणि सहज देणं शक्य नसल्यामुळं बापानं चालढकल केली आणि पुढच्या काहीच महिन्यात 9 महिन्यांच्या आपल्या बाळाला मागे सोडून वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली. आईवडिलांचा आरोप आहे की ती हत्या आहे म्हणून. वैष्णवीच्या बाबतीत नेमकं असं काय झालं आणि या सगळ्यामध्ये राजकारण असं मी का म्हटलं? असं यासाठी म्हटलं कारण वैष्णवीचे सासरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती अपडेट अशी आहे की ज्या कुटुंबामध्ये वैष्णवीचं लग्न झालं होतं त्याच कुटुंबामधल्या तिच्या जाऊबाई म्हणजे या कुटुंबाची मोठी सून, त्यांचाही या कुटुंबानं छळ केला होता, ज्यांचं नाव मयुरी हगवणे असं आहे. आणि वैष्णवीच्या छळानंतर आणि वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर मयुरी हगवणे यांनी पोलिसांमध्ये जी एक तक्रार केली होती ती आता NDTV मराठीच्या हाती लागली. सासू सासऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. दीर, नणंद आणि दुसऱ्या सुनेला मारहाण होत असताना या सुनेनं केलेली मारहाण ही पोलिसांनी नजरेआड केली, योग्य कारवाई केली नाही. जर वैष्णवीच्या जावेनं केलेल्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर कदाचित आज वैष्णवी या जगामध्ये असती, पण तसं झालं नाही. आणि याला कारण आहे राजकीय वरदहस्त. कारण वैष्णवीचे सासरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा हे सासरे पसार आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये आज करेक्ट कार्यक्रममध्ये चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर वैष्णवीच्या जाऊबाईंनी जी तक्रार केली होती त्या तक्रारी संदर्भात नेमकी पोलिसांनी काय कारवाई केली होती आणि जर पोलिसांनी कारवाई काही केली नसेल तर ती का, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. राहुल, असं आहे की कविता, ती मुलगी आता मला भेटली. हे दोघं जुळे भाऊ आहे. म्हणजे तिचा नवरा आणि हा तो आता जो वैष्णवीचा नवरा, हे दोघं जुळे भाऊ आहेत. हे इतकं भयंकर प्रकरण आहे की ह्या जाऊला 1.5 वर्ष वैष्णवीशी त्यांनी बोलू पण दिलं नाही आणि इतका प्रचंड त्रास दिला होता. म्हणजे हे लग्न व्हायच्या आधी हिच्या बरोबर त्यांनी हेच प्रकार केले जे आता वैष्णवी बरोबर केले. आणि ती वैतागली. वैतागून तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. दाखल केल्यानंतर जवळपास मला वाटतं 8 की 9 महिने काही तक्रारीची नोंद घेतली नाही. ह्या केसमध्ये वैष्णवीच्या बद्दल आणि हिच्या प्रकरणामध्ये थोडा फरक आहे. ह्या केसमध्ये तिचा नवरा मात्र तिच्या बरोबर उभा राहिला. नवऱ्याने आई वडिलांना सांगितलं, ह्या राजेंद्र हगवणेला, की तुम्ही जे सांगत आहात ते काही मला मान्य नाही. आणि त्यांनी आपल्या बायकोला नेऊन माहेरी सोडलं. पण तिने तिथे जाऊन पोलीस कंप्लेंट केली. आता नवराच तिच्या बरोबर आहे म्हटल्यानंतर कुटुंब थोडंसं शांत बसलं. पण पोलिसांनी पुढे त्या प्रकरणामध्ये कुठेही चौकशी केली नाही. आता ती माझ्याशी थोड्याच वेळापूर्वी बोलली. तिला कॅमेऱ्यावरती बोलायचं नाही का तिचा पण नवरा फरार आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, त्याच्यावरती पण गुन्हा दाखल झालाय. तर तिने जे मला सांगितलं ना ते इतकं धक्कादायक आहे की एकाच बंगल्यामध्ये 2 जावा राहत आहेत. ह्या जाऊला वैष्णवीला बोलू पण दिलं जात नाही. प्रचंड मारहाण तिला होते हे माहिती आहे. ती पोलिसांमध्ये आधीच्या आपल्या तक्रारीबद्दल तिच्या इकडच्या माहेरच्या लोकांना सांगते आहे की असं असं ह्या कुटुंबामध्ये घडतंय. एक अत्यंत वेगळं असं सगळ्या ह्या प्रकरणात ती गोष्ट जी मला जाणवली ती ह्या सगळ्यामध्ये केंद्रस्थानी आहे तिची सासू. आता ह्या सासूबद्दल पूर्वी तिच्या कुठल्या तरी संबंधाबद्दलची चर्चा ह्या थोरल्या सुनेनं पण केली होती. आणि तिच्यानंतर तिला इतकी बेदम मारहाण झाली की तिच्या शरीरावरती एक जागा शिल्लक राहिलेली होती. नेमकं वैष्णवी बद्दल पण असंच झालं की वैष्णवींनी असं काहीतरी म्हटल्याची तक्रार मोलकर्णींनी केली आणि मोलकर्णींनी केलेल्या तक्रारीवरून गेल्या 8-9 महिन्यामध्ये तिच्या विरोधामध्ये मारहाणीचा सगळा प्रकार घडला. आता ह्यांचं असं म्हणणं आहे की वैष्णवीच्या कुटुंबाचं की आम्ही पण आपल्या मुलीची प्रतिष्ठा, कुटुंबाचं काय सामाजिक सगळं असतं ते राखण्यासाठी म्हणून दुर्लक्ष केलं. पण पहिला जो तक्रारीचा भाग होता ना
त्याच्यामध्ये किमान त्यांना बोलून घेऊन योग्य ती समज दिली दिली असती, असती. त्याची मेडिकल चौकशी झाली होती, त्याच्यामध्ये तिचे जे रिपोर्ट्स होते त्याच्यावर काही झालं असतं तर आज कदाचित हा प्रकार घडला नसता. एक भाग मिश्किल आहे जो अजित पवारांच्या स्वभावाचा आहे. अजित पवारांनी ते जे फोटो असतील आपल्या स्क्रीनवरती, तर जेव्हा हे लग्न झालं त्या लग्नाच्या वेळेला त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं जे आता फार महत्वाचं ठरतंय. ते असं म्हणाले वैष्णवीच्या आईवडिलांना की ही जी फॉर्च्युनर तुम्ही दिली ती मागितली यांनी म्हणून दिली का तुमची तुम्ही हाऊस दिली. म्हणून होती म्हणून दिली. कारण ह्या हगवणे कुटुंबाचा एकूण सगळा व्यवहार जो आहे तो कदाचित अजित पवारांना माहिती असेल, कारण जवळपास 1.5 कोटी रुपये लग्नामध्ये खर्च केल्यानंतर सुद्धा त्यांची काही हाव मिटली नाही आणि शेवटी जे काही घडलं ते आपण बघतोच आहोत. तर हे एकानंतर एक जी पैशाची डिमांड होत गेली, त्यातनं आज आपल्याला असं बोलताना थोडंसं योग्य नाही वाटत आहे, पण शेवटी मुलीच्या सुखासाठी म्हणून आणि सामाजिक इब्रतीसाठी म्हणून ते जे वैष्णवीच्या आई वडिलांनी सहन केलं त्याची ही परिणिती आहे. थोरल्या जावेने जी याच्यामध्ये तक्रार केली म्हणूनच होती राहुल त्याची मी दखल सुरुवातीला घेतली म्हटलं असती की तर याच्यामध्ये अनेक राजकीय प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये सामाजिक प्रश्न सुद्धा आहेत. प्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय असतं आणि एखादा माणूस गुन्हेगारी कृत्य करतो तेव्हा त्याला पाठीशी घालणं, तेव्हा त्याच्याकडे डोळेझाक करणं हे काय असतं, या सगळ्याची परिणिती आहे. 23 वर्षांची एक मुलगी आपलं 9 महिन्यांचं बाळ आज मागे ठेवून या जगातनं निघून गेली. बाळ पोरकं झालेलं आहे, आई निघून गेलेली आहे आणि हे सगळं कशासाठी याचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. जर पैसा हे फक्त त्याचं एका शब्दात देण्याचं उत्तर असेल तर ते नक्की नाहीये, कारण तुम्ही ज्याला सामाजिक प्रतिष्ठा म्हणता, तुम्ही ज्याला राजकीय वरदहस्त म्हणता, ते सगळं या घटनेसाठी जबाबदार आहे. राहुल, तुम्ही राहाच आपल्यासोबत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्यासोबत आता आहेत. सुषमाताई आणि रुपालीताई, ही सगळी घटना मला वाटते तुमच्यापर्यंत पण पोहोचली असेल. रुपालीताई, तुमच्याकडे तर पुण्यामधल्याच आहात, तुम्ही डिटेल्सही पोहोचलेल्या असतील. राजकीय प्रश्नांकडे नंतर येऊ, पण अनेक घटना तुम्ही पुण्यामध्ये असताना पाहता, अनेक ठिकाणी हुंड्यासाठी मुलींचे छळ होताना आपण पाहतो. पण सुखवस्तू कुटुंब आहे, सगळं कुटुंबाकडे आहे, तरी 2 वर्षात ती पोरगी मरेपर्यंत त्या हुंड्यासाठी छळ करायचा, काय वृत्ती काय आहे ही? मुळामध्ये ही विकृती आहे ना, म्हणजे मला खरंच सांगते की ही घटना एकतर दुर्दैवी आहे, कारण का त्याच्यामध्ये नवविवाहितेनी 9 महिन्याचं बाळ असताना सुद्धा तिच्यावर ही आत्महत्या करण्याची वेळ त्या कुटुंबाने आणली. आणि सगळ्यात दुर्दैवी आणि मनाला वेदना करणारे की ज्यांच्यामुळे ही घटना घडली ते त्या कुटुंबाचे जे काही हगवणे ते आमच्या पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष होते. ही खरंच म्हणजे अक्षरशः लाज वाटायला लागली. मुळामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की जे काही हुंडाबळी आहे, एवढ्या मुलींना शिक्षण देऊन सुद्धा अशा लोकांना म्हणजे आपली मुलगी घालवणं याच्यामध्ये कुठलीही सामाजिक प्रतिष्ठा किंवा मानपान नसतो, हे प्रत्येकाने खरंच जाणून घेतलं पाहिजे. पुणे शहरासारख्या शहरामध्ये राजकारणात काम करणारे जर परिवारातली लोक अशा पद्धतीने वागत असतील तर या लोकांना कायद्याने जबर शिक्षा फास्ट ट्रॅकवर होणं गरजेचं आहे. कारण का याच्यामध्ये आपण कितीही बोललो तरी ती जी आत्महत्या केलेली मुलगी आहे ती काही केलं तरी परत येणार नाही. आणि तिला आत्महत्या करायला लावणारे जे वागणुकीने जे समाजात तुम्ही काम करता एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक पदाधिकारी म्हणून, आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही पैशासाठी सुनेला त्रास देताय, तिचा मानसिक छळ करताय, खरं लाज वाटली पाहिजे हगवण्यांच्या कुटुंबाला. मग त्यांची ती बायको असो, त्यांची ती मुलगी असो किंवा कुणी असो, की आज जर या मुलीला त्रास होतोय तर थोडस मला इथं जरा कठोर शब्दात म्हणावं लागेल की त्या मुलीच्या माहेरच्यांनी तरी काय या गोष्टी सहन करायची, कुठली आणि सामाजिक प्रतिष्ठा. त्याच वेळी जर तुम्ही कडक कारवाई केली असती तर आज ती महिला जिवंत असती. हे माझं प्रामाणिक मत आहे, कारण का ती महिला परत येऊ शकत नाही. आज आपण तिच्यावर डिबेट करतोय, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि अशा लोकांना म्हणजे राजेंद्र हगवणे सारख्या व्यक्तीच्या परिवाराला आमचा पक्ष कधीही मदत करणार नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी जे केलेलं आहे ना कृत्य, त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे. मग त्याच्यात त्यांची ती बायको असू द्या, त्यांची मुलगी असू द्या, त्यांचा मुलगा नाही तर त्या मुलाचा भाऊ असू द्या, हे सर्वस्वी जबाबदार आहेत त्या मुलीला आत्महत्येला प्रवृत्त करायला. त्याच्यामुळे यांना म्हणजे यांना सोडणारच नाही, यांच्यावर कायद्याची कठोर शिक्षा झालीच पाहिजे. परंतु पुन्हा सांगते की जे कोणी या महिला अशा त्रासात आहे त्यांच्या माहेरच्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे.
कुठली प्रतिष्ठा जपताय, असं आहे कुठलं मानपान असं आहे जपताय? रुपालीताई की फक्त साथ माहेरच्यांची नको असते, फक्त साथ माहेरच्यांनी देणंच हे पुरेसं नसतं, साथ व्यवस्थेची हवी असते. सुषमाताई, या नक्कीच. एकूण प्रकरणामधले ज्या डिटेल्स बघितल्या त्याच्यामध्ये हे दिसतंय की व्यवस्था वैष्णवीला साथ द्यायला पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. जर वैष्णवीच्या जावेनं या अगोदरच तक्रार केलेली होती, त्या तक्रारीवर जर कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती. त्यामुळे हे अपयश काय फक्त तिच्या माहेरच्यांचं किंवा तिच्या जवळच्या माणसांचं नाहीये, हे अपयश व्यवस्थेचं सुद्धा आहे. काय उपयोग ते कायदे करून जर ते कायदे या मुलींच्या कामीच येणार नसतील? कविताजी, एकतर जसा सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा आपण घेतला की मुलीचा जन्म हा येल्या घरी नाही, म्हणजे तिचं जन्म दिलेलं घर हे तिचं घर नसतं, तर दिल्या घरी तिचा खरा जन्म काळ असतो, तिला ज्या घरात दिलेला आहे. आणि एकदा मुलगी गेली की आमच्याकडून की तिने तिथेच तिची मरण माती झाली पाहिजे, तिथून तिने परत येणं म्हणजे आमची सामाजिक अप्रतिष्ठा आहे असं वाटणारा एक मोठा वर्ग अजूनही भारतीय समाज व्यवस्थेत आहे. त्यांचं म्हणावं तितकं प्रबोधनही झालेलं नाही, किंबहुना सामाजिक प्रतिष्ठेचे मानक अतिशय चुकीचे आपल्याकडे ठेवलेले आहेत. ऑनर किलिंग सारखे प्रकार सुद्धा याच्याचमुळे होतात. पण हे इतकं वाईट आहे की आपण 21व्या शतकाच्या मध्यावर पोहोचलेलो आहोत. एकीकडे अजूनही आपल्याला लग्नासाठी आत्ता या क्षणाला मुली मिळत नाहीयेत. लग्नाच्या बाजारात लिटररी मुली विकल्या जातील का, कमिशन त्याच्यामध्ये खाल्लं मिळेल का, अशा पद्धतीने लग्न जुळवली जात आहेत. तिथे एक कुटुंब 1.5-2 कोटी रुपये खर्च करून लग्न करून देतं आणि त्या मुलीची इतकी हाल आणि इतके वाताहत होते की शेवटी ती जीव देते. पण जर सामाजिक ती माणसं अज्ञानापोटी वागतायत हे आपण समजू शकतोय, त्यांचे सामाजिक प्रतिष्ठेची मानकं तशी आहेत ते समजू शकतो. पण ज्यांना या सगळ्यातनं त्या मुलीची सुरक्षा करण्यासाठीच नेमणूक केलेली आहे, जे व्यवस्थेचे रखवालदार आहेत, त्यांनी याच्यात काय केलं? आपल्याकडे महिला आयोग नावाची एक संस्था असते. माफ करा पण आता हा आयोग अंधश्रद्धा आहे. या आयोगाचं काम आता फक्त आणि फक्त कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये वावरणे आणि चहा बिस्किटापुरता हाय हॅलो करणे याच्या पलीकडे काही राहिलेलं नाही. मयुरी हगवणे असेल किंवा अजून कितीतरी अशी प्रकरणं आहेत. काय होतंय की ही लोक कितीही महिला आयोगाला अप्रोच झाली तरी महिला आयोगाला याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. समजा एखाद्या महिला आयोगाने कर्तव्य दक्षपणे काही करायचं ठरवलं तरी त्यांच्या आयोगाच्या नोटिशींना, शिफारशींना केराची टोपली दाखवली जाते, त्याला काही फार किंमत नसते. त्यातली त्यात आत्ता जो आयोग आहे हा आयोग तर कंप्लीट सत्ताधाऱ्यांच्या अधीन असलेला आहे. कारण एरवी त्यांनाही माहितीये की आपली पत्रात साधी एक नगरसेविका म्हणून निवडून यायची आपली लायकी नाहीये, आपल्याला बसवलंय आयोगावर हीच मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काहीही करायचं नाही. राजेंद्र हगवणे जो आहे, ज्याच्या घरात ही घटना घडली, हा राजेंद्र हगवणे हा सत्ताधाऱ्यांचा तालुकाध्यक्ष आहे. ही आता चांगली गोष्ट आहे की समजा रुपाली ठोंबरे सांगतायत की नाही आम्ही त्यांच्या पाठीशी नाही आहोत, पण हे आम्हाला कधी पटेल? हे आम्हाला तेव्हा पटेल जेव्हा राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, नवरा शशांक हगवणे, ननंद या सगळ्या लोकांना तातडीने अटक केली जाईल आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील. तेव्हा आपल्याला खरं वाटेल की हा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असणारे अजितदादा खरोखरच आपल्या पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याला पाठीशी घालणार नाहीत आणि या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण तसे होईल का? आणि आत्ताच्या घडीला ते वास्तव आहे ना, हा प्रश्न उपस्थितच होणार आहे. कारण ना राजेंद्र हगवणेंचा पत्ता आहे ना त्यांच्या दुसऱ्या मुलाचा पत्ता आहे. फक्त त्यांची बायको, त्यांची मुलगी आणि वैष्णवीचा नवरा यांनाच आतापर्यंत अटक झालेली आहे. घटना होऊन 4 दिवस उलटून गेलेले आहेत आणि तरी जर हे सापडत नसतील तर हे काय सराईत गुन्हेगार नाहीये जे सहज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतील. याचा अर्थ त्यांना वरदहस्त असल्याशिवाय ते गायब होत नाहीयेत. राहुल, आता या प्रकरणामधला आणखीन एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण या प्रकरणातले बरेचसे डिटेल्स तुम्ही पाहिलेले आहेत. शवविच्छेदनाच्या वैष्णवीचा अहवाल तुम्ही बघितलेला आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की वैष्णवीचा मृतदेह जेव्हा त्यांनी पाहिला त्यावेळेस प्रचंड मारहाण केलेला मृतदेह होता. वैष्णवीच्या आईच्या शब्दात सांगायचं तर पोरीचा चेहरा सुजलेला होता, खूप मार बसलेला होता माझ्या मुलीला. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला हे पटत नाहीये की वैष्णवीनं आत्महत्या केली. आता प्रश्न असा आहे की खरंच वैष्णवीची आत्महत्या होती की हत्या होती? ही हत्या असण्याची दाट शक्यता आहे, कारण ससूनच्या 2 डॉक्टरांनी जो पोस्टमॉर्टमचा अहवाल बनवला त्याची प्रत मी वाचली. त्यांनी दिलेल्या नोंदीप्रमाणे 19 तिच्या शरीरावरती बळ आहे. आणखीन एक असं आहे की तिची जी मान आहे ती मान अशा पद्धतीनं आवडली गेलेली आहे की तिचा मृत्यू व्हावा. आत्महत्याची पद्धती आणि खून करण्याची पद्धती आपल्याला सगळ्यांना माहिती की पूर्णपणे वेगळी असते आणि त्यामुळं
दोन डॉक्टरांनी जे दिलेलं मत आहे त्या मताप्रमाणे ही आत्महत्या नसून हा खून असण्याची दाट शक्यता आहे. अर्थात डॉक्टर तसं थेट म्हणणार नाहीत, परंतु त्यांनी असं म्हटलं की कळा आवळल्यामुळं हा सगळा प्रकार घडलाय. आता इथे एक महत्वाचा प्रश्न काय उपस्थित होतो की 4 दिवसानंतर हे सगळं प्रकरण माध्यमातून चर्चेला आज सकाळपासून यायला सुरुवात झाली. पहिल्यांदा रिपोर्ट ब्रेक झाला तो ससूनच्या अहवालाचा, आणि त्याच्यानंतर सुद्धा अजूनही माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये ससूनच्या अहवालाच्या आधारावरती हा खुनाचा प्रकार आहे की नाही याची नोंद घेतलेली नाही. आता फक्त फॉर्च्युनर गाडी तिथे आणलेली आहे, फॉर्च्युनर गाडी जप्त केलेली आहे, ते जे 2 बापलेक आहेत ते फरार आहेत आणि त्यांचा शोध घेतला जातोय. एक महत्वाचा पुरावा म्हणून वैष्णवीनी आपल्या मैत्रिणीला जो व्हॉट्सअप चॅट आणि फोन कॉल केला तो आता पोलिसांनी ट्रेस केलाय, तोही अर्थात माध्यमामध्ये सगळ्यात आधी आला. त्याच्यामध्ये आपणच केलेलं हे जे प्रेम विवाह आहे ते कसं आपल्याला आता बाधक झालंय आणि इथं जगणं कसं असह्य झालेलं आहे असं ती म्हणते. आता पुन्हा तोच मुद्दा आहे की कुटुंबाने ते सहन केलं, कुटुंब थेट पोलिसांमध्ये गेलं नाही. आता फक्त याची पण माहिती घ्यायची आहे की मधल्या काळामध्ये ते काही राजकीय वर्तुळामध्ये असलेल्या लोकांशी ते भेटले होते, बोलले होते का. एक गंभीर स्वरूपाचा जो गुन्हा ह्याच्या आधी घडला होता तो असा आहे की ही जी मुलगी आहे ही मुलगी ह्या कुटुंबात द्यायची नाही हे वडिलांनी ठरवलं होतं, कारण हे प्रेमविवाह आहे. परंतु हागवणी कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांना 2 ठिकाणी ज्या मुलीचा विवाह जुळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता जो वैष्णवीचा नवरा आहे त्यांनी त्या दोनही कुटुंबाला धमक्या दिल्या. महत्वाची आणि वाईट गोष्ट अशी की वैष्णवीच्या वडिलांनाही धमकी दिली की जर तू या वैष्णवीचा इतरत्र लग्न केलंस तर आम्ही तुला बघून घेऊ. पण तेव्हा जो धमकीचा प्रकार घडला तो बंदुकीच्या जोरावर घडला असं आता वैष्णवीचे वडील म्हणतात की मला मुलगी द्यायची नव्हती. आणि आत्ताचा सगळ्यात मोठा प्रकार असा की ही जी 10 महिन्याची, आज 21 तारीख आहे, 23 तारखेला वैष्णवीच्या मुलीला, ते जे मुलं आहे त्याला 10 महिने पूर्ण होत आहेत. ते काल ह्या मुलाला आपल्याकडे घेण्यासाठी गेले होते आणि पुन्हा तिथे तोच प्रकार घडला. आणि तो जास्त गंभीर आहे की पुण्यामध्ये बंदुका आहेत किती लोकांकडे. काल ज्या वेळेला हे आपल्या ह्या मुलीला आणण्यासाठी गेले 10 महिन्याच्या, तेव्हा ह्या वैष्णवीच्या वडिलाला, तिच्या चुलत्याला किंवा जे कोणी आणायला गेले होते त्यांना धमकी दिली, तिथल्या गुंडांनी धमकी दिली. आणि ती कशाच्या जोरावर दिली, ते बंदुकीच्या जोरावरती केली आणि त्यांना हुसकावून लावलं. म्हणजे 4 दिवसामध्ये त्या कुटुंबानं आपली स्वतःची मुलगी गमावली, त्या मुलीचं मूल आणण्यासाठी ते जात आहेत आणि त्यांना धमकी दिली जाते ते बंदुकीच्या जोरावरती. खूप गंभीर आहे. म्हणजे आधी ती मुलगी या जगामधनं गेलेली आहे, दुसरं तिचं मूल नाहीये, कुणाला सापडत आहे. आई वडिलांनी ते शोधलं तर त्यांना बंदुकीची. रुपालीताई, मला एक सांगा की आता तो कोण, जो निलेश चव्हाण आहे, तिच्या आई वडिलांनी आरोप केलेला, तो माहित नाही, पण त्यांनी हे सांगितलं की त्याच्या कमरेला बंदूक होती आणि त्यानं ते मूल काही त्यांच्या ताब्यात आहे. 10 महिन्यांचं मूल, म्हणजे तिच्या घरचे सगळेजण एकतर फरार आहेत किंवा जेलमध्ये आहेत आणि वैष्णवीच्या घरचे ते मूल मागतात 10 महिन्यांचं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीये कारण ते एका तिराहिताकडे आहेत. काय करतात काय पोलीस, हा पहिला प्रश्न पुण्यातले. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की अशी काय अपरिहार्यता असते की इतक्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, इतक्या गुन्हेगारी मनोवृत्तीची माणसं ही तुम्हाला नेते म्हणून लागतात, पदाधिकारी म्हणून लागतात, की हेच त्यांची कर्तबगारी असते की ज्याच्या अनुषंगानं तुम्ही त्यांना नेते म्हणून निवडता? मुळामध्ये नाही, आपण लक्षात घ्या की ते जेव्हा पक्षामध्ये काम करत असतात त्यावेळी ही त्यांची कुठली वागण्याची जी वृत्ती आहे ती समोर नसतेच. आता जसं तुम्ही सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या ज्या जाव आहेत त्यांनी तक्रार केली होती, परंतु तिचा नवरा म्हणजे त्या वैष्णवीचा दीर हा त्याच्या बायकोच्या बाजूनी होता म्हणून प्रकरण तिथं थांबलं. मी याची अजून माहिती, पण त्याची माहिती मी तुम्हाला देते, त्याची माहिती मी तुम्हाला देते. तक्रार काही नवऱ्याच्या विरोधात नव्हती, तक्रार राजेंद्र हगवणेंच्या विरोधात होती. सासऱ्यानं मला कपडे फाटेपर्यंत मारलं अशी त्या मुलीची तक्रार होती. जिथे मुलगा, जिथे तो नवरा तिच्या बाजूला असो नाही तर नसो काही फरक पडत नव्हता, पण नाही कारवाई केली पोलिसांनी. तुम्हाला कायदेशीर जो या अशा वृत्तीच्या लोकांवर कधी कारवाई आणि कशी कठोर होते हे मला तुम्हाला सांगायचंय. कारण का जर जावेनी तक्रार केली होती तर त्याच्यावर त्यांनी हगवण्यावर काय तक्रार केलेली आहे त्याची ते तपासावं लागेल. आता ह्या हगवण्यांचा, हा वृत्ती वागण्याचा, मारण्याचा, म्हणजे जर ससूनच्या अहवालामध्ये तिच्यावर 19 मारहाणीचे हे असतील तर मुळामध्ये लक्षात घ्या आत्ताचा गुन्हा हा आत्महत्येला प्रवृत्त केला म्हणून दाखल केला असेल. परंतु जर याच्यात वैष्णवीचे वडील सांगतायत की तिची हत्या आहे तर हा ससूनचा रिपोर्ट आल्यानंतर तो त्या 302 मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये पहिली अटक सासूला झालीये, नंदेला झालीये, 2 जण फरार आहेत.
आज फरार आहेत म्हणजे हे कुठे ना कुठेतरी मोबाईल बंद करून बसलेले असणार आहेत. पोलीस यंत्रणा 100% यांना लवकरात लवकर अटक पोलिसांनी केलंच पाहिजे. आणि तसेच गृह खातं असू द्या, पालकमंत्री असू द्या, तसेच आदेश या पोलिसांना आहेत. आता राहिला हे सगळे आतमध्ये आहेत आणि वैष्णवीचे वडील जर त्या 10 महिन्याच्या मुलाला घ्यायला गेले असतील, ज्या माणसाने त्यांना बंदूक लावलेली त्याच्या विरोधात सुद्धा त्या पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. आणि ते 10 महिन्याचं मूल हे त्या वैष्णवीचे जे आई वडील आहेत त्यांच्याकडे सोपवण्यात आलंच पाहिजे. त्याच्याविषयी तुमचं डिबेट झाल्यानंतर मी तातडीने पोलिसांशी संपर्क करून या गोष्टी बोलेल. कारण का जोपर्यंत पीडिता, अत्याचार झालेली महिला ही तक्रार समोर येऊन सक्षमपणे करत नाही तोपर्यंत पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. हेही वास्तव्य आहे. कुठल्याही आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलीचा संसार व्हावा, पण ज्या मुलीचा मृत्यूच तिथे लिहिलेला आहे असा संसार काय उपयोगाचा आहे. समाजाने सुद्धा मला आता एक सांगा तुम्ही की हे सगळं होत असताना तुम्ही म्हणताय की सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा तुम्ही पुढे आणताय, ठीक आहे, पण मला इथे जे सगळ्यात महत्वाचा दिसतोय तो म्हणजे कायद्याचाच मुद्दा दिसतोय. आता हा जो कोण निलेश चव्हाण वगैरे असेल त्याला जर कारवाई करायची असेल तर पुन्हा एकदा त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांपर्यंत जाऊन तक्रार केली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, आपण कायद्याच्या भाषेमध्ये ते मान्य करू. पण एखादी विवाहिता शरीरावर 19 जखमा घेऊन जाते आणि तिच्या गळ्याला फास लावल्याचा खुणा स्पष्ट दिसत असतात. वकील आहात तुम्ही पेशानी, मला सांगा सुरुवात पोलिसांची कुठून होईल? आत्महत्येने होईल की हत्येचा गुन्हा म्हणून होईल? प्रथमदर्शी जेव्हा त्यांना पोलिसांना खबर मिळाली असेल तेव्हा ती मुलगी बेडरूम मध्ये जी काही त्या पहिला अहवाल जो असतो म्हणजे पहिली माहिती मिळते त्याच्यावरनं आत्महत्येला प्रवृत्त करणे हाही गुन्ह्यासारखाच क्राईम आहे. परंतु तेव्हा जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून या हगवण्यांवर जी गुन्हा दाखल केलेला आहे, आता 19 मारलेल्या खुना, त्याच्यानंतर ससूंनी सांगितले की अशा पद्धतीने आत्महत्या होत नसते, त्याच्यामध्ये खून केलेल्याच्या जे काही पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्ट येतो त्याच्यानुसार 302चा गुन्हा दाखल होतो. आणि मुळात लक्षात घ्या की वैष्णवीच्या वडिलांनी जे 2 वर्ष त्रास देत होते त्याचा एक तरी वैष्णवीने किंवा तिच्या घरातल्यांनी एक जरी तक्रारी अर्ज केला असताना तर तो रेकॉर्डवर राहिला आणि हा प्रकार झाला नसता. ऍटलिस्ट वैष्णवी काय बोलून उपयोग आहे? वैष्णवीच्या जावेने केली होती तक्रार, काय झालं त्याचं? 10 महिन्यात त्याच्यावर काळीची कारवाई नाही झाली. आता वैष्णवीने करून आणखीन काय कारवाई होणार होतं? दिसतंय आपल्याला काय होतंय, ते दिसतंय आपल्याला वर्ग हसताय, तो दिसतोय पोलीस नाही कारवाया करत आहेत ते. कविताजी मी मगाचपासून ही सगळी चर्चा ऐकतेय. गुन्हा दाखल होऊ शकतो, दाखल करायला हवा, पोलिसांनी तपास केला पाहिजे, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे, हे अशा पद्धतीची शब्दछल करणारी क्रियापद वापरून उपयोग होत नाही. मुद्दा असा आहे की पोलीस गुन्हा का दाखल करून घेत नाही. जेव्हा FIR म्हणजे FIR, अहो थांबाव ताई, तुमच्यामध्ये बोलले नाही मी. प्रथम अहवालाची खबर ज्या दिवशी ज्या क्षणी मिळाली त्या क्षणी जर पोलीस स्पॉट पंचनाम्याला गेलेत आणि पोलिसांना सगळी जी काही एकूण तिथली प्रक्रिया आहे, जी काही सगळी घटना आहे ती संशयास्पद वाटली तर पोलीस तिथल्या तिथे संशयास्पद मृत्यूची नोंद करू शकतात. हे पोलिसांना शक्य आहे, पोलिसांच्या आवाक्यातली गोष्ट आहे. तरीही हे पोलीस असं का करत नाहीत? पोलिसांना ही भीती असते का की आपण ज्याच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत तो माणूस हा सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष आहे, अशा सत्ताधारी पक्षाचा की ज्या सत्ताधारी पक्षाची व्यक्ती राज्याची उपमुख्यमंत्री आहे, ज्या सत्ताधारी पक्षामध्येच महिला आयोग हा सत्ताधारी पक्षाकडेच आहे, ज्या पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा नेता हा आपल्या जिल्ह्याचाच पालकमंत्री आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कदाचित अजितदादांचा याच्यामध्ये काही हस्तक्षेप नसेलही. एक मिनिट ताई थांबा, मला पूर्ण करू द्या ताई, मला पूर्ण करू द्या. पोलिसांना नाहीये तक्रार करू देत ना. रुपालीताई त्यांना बोलणं पूर्ण करू द्या. रुपालीताई त्यांना बोलणं पूर्ण करू देत. तुमचं त्यांनी सगळं ऐकलेलं आहे ना. सुषमाताई बोला. मी तुमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं. हे लक्षात घ्या. मी पुन्हा म्हणते
की कदाचित अजितदादांचा याच्यामध्ये हस्तक्षेप नसेल, कदाचित अजितदादांपर्यंत हे प्रकरण माहितही नसेल, पण आधीच्या सगळ्या कार्यपद्धतीनुसार पोलिसांमध्ये एक अलिखित संकेत पडून जातो आणि हे जे पोलीस जे अलिखित संकेत पाळतात त्या अलिखित संकेतामध्ये जो कुणी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे किंवा राज्याचे गृहमंत्री आहेत, महिला आयोग आहे, सत्ताधारी पक्ष आहे, सत्ताधारी पक्षाशी संबंधित माणूस असेल तर कंप्लेंट दाखल करून घेताना 50 वेळा नाही 1,00,000 वेळा तो विचार करतो. तीच कंप्लेंट जर कदाचित विरोधकाची असेल तर मात्र लगेच तातडीने केली जाते. या सगळ्या प्रकरणात जीव गेलाय, संशयास्पद पद्धतीने गेलाय, मुलीच्या अंगावर व्रण होते, खुणा होत्या. ज्या निलेश चव्हाण बद्दल इथं चर्चा केली जाते, अरे गुगल केलं तरी कळेल निलेश चव्हाण किती मोठा गुंड आहे ते. निलेश चव्हाणची काय ख्याती आहे ही गुगल केल्यावरही लक्षात येईल. आणि अशा गुंडांच्या करवी एवढं छोटंसं बाळ जर त्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना अटक झाली आहे तर किमान मानवीय विचार करून तरी की अरे या बाळाची आता कोण जपणूक करणार आहे, या बाळाला कोण सांभाळणार आहे. एरवी इलेक्शनच्या काळात म्हणजे काहीही कारण नसताना हाच महिला आयोग एवढा सक्रिय झाला होता की त्या पूजा तडसच्या त्या लेकराला घेऊन ती स्तनदा माता होती म्हणून ते बाळ मांडीवर होतं तर त्याच्यावर मला 50 नोटिसा पाठवल्या गेल्या होत्या. पण त्या आयोगाला आता या गोष्टीची जाणीव होत नाही की इतकं छोटं बाळ जगेल कसं, या बाळाची काळजी घेण्यासाठी जपणूक करण्यासाठी कोण आहे. म्हणजे सत्ताधारी किती कोडगे असू शकतात, रुपाली ठोंबरे तुम्ही संवेदनशीलतेने विचार करताय हे मी समजू शकते, पण तुमच्या पक्षातला महिला आयोग हा नेमका काय पद्धतीने काम करतो हे तुम्हाला आरसा दाखवण्याची गरज आहे. आणि पालकमंत्री उपमुख्यमंत्री असणारे नेते हे या प्रकरणामध्ये पोलीस किती घाबरतात अशा वेळेला हे याचं प्रमाण आहे. ठीक आहे, तुमच्या या सगळ्या आरोपांची उत्तरं आपण घेऊयात. आणि ही गोष्ट खरी आहे, 4 दिवस उलटून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा त्या बाळाची कस्टडी जर योग्य माणसांकडे जात नसेल तर मग हा प्रश्न आहे. रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आता उपस्थित झालेले आहेत. रवींद्र धंगेकरजी, ही चर्चा तुम्ही कुठल्या टप्प्यापासून ऐकली मला माहित नाही, पण मला खात्री आहे की पुण्यामध्ये जे काही घडले त्या संपूर्ण प्रकरणाची कल्पना तुम्हाला नक्की असेल. या सगळ्यामधनं राजकीय वर्तुळावर, राजकीय नेत्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, कारण आपले पदाधिकारी नेमताना, आपले कार्यकर्ते नेमताना नेमके काय निकष काय लावतात का? लक्ष नसतं का की आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतात काय याच्याकडे? ज्या दिवशी या महिलेचा मृत्यू झाला त्या दिवशी मला अनेक त्यांच्या नातेवाईकांचे फोन आले. मी संदर्भात त्या संबंधी मी ससून मधले डॉक्टर असेल, त्या भागातले पोलीस अधिकारी असेल, त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि नंतर असं लक्षात आलं की त्या मुलीची आत्महत्या नसून ते मर्डर आहे असं म्हणत होते. पण तुमच्याकडे जो अहवाल आला तो अहवाल मी अजून काय बघितला नाही, परंतु त्या अहवालामध्ये तिच्या शरीरावर जखमा आहेत आणि तिला ज्या पद्धतीनं मारण्यात आले आता ह्याचा तपास पोलीस करतील. पण याच्यापूर्वी पोलिसांनी ह्याच्याकडे जर तक्रारी त्यांच्याकडे गेल्या असतील तर पोलिसांनी त्यावेळेला तत्पर जर त्याच्याकडे लक्ष घातलं असतं तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी आल्यानंतर आज का घालत नाही? तुम्ही सत्ताधारी पक्षाचे नेते आहात, आता सांगा ना आम्हाला का पोलीस लक्ष घालत नाही? राजकीय वरदहस्त म्हणून, राजकीय दबाव म्हणून, की राजकीय नेत्यांच्या जवळचे पदाधिकारी असले, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे पदाधिकारी असले की तक्रार आली तरी लक्ष द्यायचं नाही म्हणून? नाही, आता हे सत्ता हा विषय बाजूला ठेवा. एक महिलाचा मृत्यू झालाय, ती आमची भगिनी आहे आणि अशा वेळेला सत्ता हे बाजूला ठेवूया आपण, पण एक माणुसकी म्हणून जे काही कसं बाजूला ठेवायचं, कसं बाजूला ठेवायचं सांगा धंगेकरजी. ज्याच्यावर मुख्य आरोप आहे तो गायब आहे, 4 दिवस झाले पोलिसांना सापडत नाहीये. काय याचं समर्थन द्यायचं? नाही, आता पोलिसांकडे अहवाल आलेला आहे आणि पोलीस त्याचा तपास करून त्यांना अटक केली असेल का नाही माहिती, मी अजून तो पूर्ण. राजेंद्र हगवणेंचं काय, का सापडत नाहीत राजेंद्र हगवणे अजून पोलिसांना? आता सगळे सापडतील, पोलीस तपास चालू आहे, सगळे सापडतील. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत. पण जर काही पोलीस अधिकारी चुकत असतील, निलेश चव्हाणचं काय ते पण विचारून घ्या ताई एकदा त्यांना. कोण आहे मला सांगा, मला माहिती नाही, मला जरा माहिती द्या कोण आहे हा निलेश चव्हाण? रवींद्र धंगेकरजी, तुम्हाला माहित असेल, पुण्यातले आहात तुम्ही. निलेश चव्हाण मला अजून लक्षात येत नाहीये. मी काय झालं, मला अचानक आपल्याकडनं मला घेतलंय आता तुमच्या बरोबर चर्चेला. पण तू जर पोलिसांची चूक असेल म्हणजे पुण्याच्या राजकीय वर्तुळातला निलेश चव्हाण नावाची कुठलीच व्यक्ती तुम्हाला माहिती नाहीये? माझ्या लक्षात येत नाहीये. बरं, मी त्याची थोडक्यात ओळख देते की निलेश चव्हाण हा बंदूक खांद्याला लावून, बंदूक आपल्या कमरेला लावून फिरत असतो, ज्यानं ते 10 महिन्यांचं वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे, वैष्णवीच्या आई वडिलांकडे जाऊ दिलं नाही, एवढी त्याची ताकद आहे. कोण आहे हा निलेश चव्हाण? नाही, मग पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे, त्याला जो कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे. ते पोलीस अधिकारी करत नसेल तर त्यांच्यावर बी कारवाई केली पाहिजे. त्यासाठी सक्षम आमचे
महाराष्ट्र शासनाचे जे पोलीस महासंचालक आहेत हे लक्ष घालतील. पण तो विषय तो आता आपण भरकटण्यापेक्षा ह्या वैष्णवी ताईवर ज्यांनी अन्याय केला त्यांना कठोर कारवाई केली पाहिजे आणि पोलिसांनी बी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला नाही पाहिजे. खऱ्या रवींद्र दंगेकरांचं या प्रश्नावरचं उत्तर मला वाटतं जर 5-6 महिन्यांपूर्वी त्यांना असा प्रश्न विचारला असता तर मिळालं असतं, पण आता मला ते मिळत नाहीये. एनिवेज, तुमच्या पण अडचणी मी समजूच शकते. प्रशांत जगताप आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडेही जाऊयात. प्रशांतजी, मला सांगा, हे सगळं प्रकरण तुम्ही बघितल्यानंतर सगळ्यात मोठे प्रश्न राजकीय नेतृत्वावर तर उपस्थित होत आहेतच आहेत, याशिवाय पुणे पोलिसांवर उपस्थित होत आहेत. आता तुम्ही जेव्हा हे सगळं पाहता त्यावेळेस तुमच्यासाठी यातला कोणता प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे? याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय ज्या पद्धतीने हगवणीताईंचा मर्डर झालाय हा एकूणच सगळ्या महिला वर्ग म्हणजे मुली असतील, तरुणी असतील किंवा नाही का सिनियर महिला असतील या सगळ्यांचं जीवन धोक्यात आहे आणि कायद्याचं राज्य नाही हे अशा प्रकारचं इंडिकेशन देणार आहे. त्याचं कारण आहे की या ठिकाणी राजेंद्र हगवणे हा फक्त सत्ताधारी पक्षाचा नेता आहे म्हणून त्याला वाचवलं जाते, त्याच्या कुटुंबाला वाचवलं जाते. काल परवा जो मर्डर नाही का जे आत्महत्या दाखवली तो मर्डरच होता आणि ते आता एकूणच ससूनच्या अहवालामध्ये सुद्धा आलेलं आहे. पण याच्यामध्ये आपण खोलात जर गेलं तर असं लक्षात येईल की मागच्या वर्षी याच वैष्णवीवर त्या ज्या ताईंची नाही का हत्या झालेली आहे त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला. त्यांनी तब्बल 2 वेळा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की बाबा सासरे मारतायत, सासू मारतीये, धीर मारतोय किंवा नवरा मारतोय. त्याच्यावर कारवाई झाली नाही कारण की राजेंद्र हगवणे हा एका सत्ताधारी पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि पोलिसांचं हे दुर्लक्षच या ठिकाणी त्या ताईच्या एकूणच नाही का जीवनावर बेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे पुणे पोलिसांचं आणि गृह खात्याचं फेलियर आहे. ते राजेंद्र हगवणे जरी एका सत्ताधारी पक्षातल्या वेगळ्या पक्षाचा जरी अध्यक्ष असला तरी शेवटी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं खातं हे या ठिकाणी पुणेकरांना आणि पुण्यातल्या महिला भगिनींना वाचवण्यामध्ये कमी पडतंय. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये जर गेल्याच वर्षी ज्यावेळेस वैष्णवीवर या ठिकाणी विष प्रयोग झाला, त्यांना जबर मारहाण करण्यात आली, त्यावेळेस जर कारवाई झाली असती तर ही वेळ झालीच असती. आणि त्याच्या पलीकडे जाऊन परवा त्यांची हत्या केल्यानंतर ती आत्महत्या दाखवून चेलाराम हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्यांची डेड बॉडी तिथं ठेवून त्या ठिकाणी त्या वैष्णवीच्या मावस भावाला नका या शशांकनी फोन करून सांगितलं की ती डेड बॉडी पडली तुम्ही घेऊन जा आणि तो तिथं पसार झाला. मला जे माहिती राजकीय कार्यकर्ता म्हणून ते असंच आहे की आपण एखाद्या पेशंटला त्याची हत्या झाली आहे, आत्महत्या झाली आहे किंवा त्या ठिकाणी तो आजारी आहे त्याला जर आपण घेऊन नका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि ती व्यक्ती जर डेड झाली तर लगेच नका त्या ठिकाणी हॉस्पिटल पोलीस स्टेशनला कळवतं, तिथल्या नातेवाईकांना हलून देत नाही. पण मला असं वाटतं की तिथं पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवला किंवा राजाभाऊ हगवणेला पळून जाण्यासाठी या ठिकाणी सहकार्य केलं आणि म्हणून आज नाही का राजू हगवणे हा फरार झालेला आपण दिसतोय. बरं, ते जे कोण राजू हगवणे जे आहेत जे तुम्ही सांगताय ज्यांच्यावर आता तुम्ही आरोप करताय, पण ते काय तुमच्या अजितदादांच्या पक्षामध्ये काय आज नसतील गेलेले? तुम्ही जेव्हा एकत्र होता तेव्हा सुद्धा ते होतेच की पक्षामध्ये, तेव्हा माहित नव्हतं का पक्षाला या माणसाची पार्श्वभूमी काय आहे? मुळात विषय असा आहे की राजू हगवणेंनी आमच्याकडून 1999 साली या ठिकाणी मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे. ते पडल्यानंतर मागची 10-15 वर्ष ते या ठिकाणी सक्रिय जीवनामध्ये नव्हते. ज्यावेळेस आमच्या राष्ट्रवादीची 2 शकलं झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा वेगळा पक्ष झाला, त्यावेळेस हे राजू हगवणे ऍक्टिव्हेट झाले राजकारणामध्ये आणि ते दादांच्या पक्षात गेले. अर्थात त्या ठिकाणी दादांचा पक्ष ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये काय या प्रश्नोत्तरामध्ये आणत नाही. मूळ विषय असा आहे की या कुटुंबाला कुठेतरी राजकीय वरदहस्त आहे अशा प्रकारचा एक प्रभाव पाहून पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांना मागच्या काळात मदत केली आणि आता काल परवा सुद्धा मदत केली त्याच्यामुळं बिचार त्या वैष्णवीचा जीव गेलेला आणि ते जे काही 9-10 महिन्याचं मूल गायब झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीला स्थानिक पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस आणि गृह खाते जबाबदारी असं आमचं थेट मत आहे. बरं रुपालीताई, आता प्रश्न तुमच्याकडे पण येतोय की जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील या सगळ्या प्रकरणाचे तर त्या लग्नामध्ये एक मोठी फॉर्च्युनर आणि त्याच्या बाजूला उभे असलेले नवरा बायको दिसतात. कदाचित आता इथे स्क्रीनवर फोटो चालू आहेत, तुम्ही ते बघितले असतील. वैष्णवीच्या वडिलांचं आणि मामांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ती फॉर्च्युनर लग्नामध्ये दिली गेली, ती कार दिली गेली, त्यावेळेस अजित पवारांनी मिश्किलपणे का होईना हे विचारलं होतं की ही दिली आहे की मागितली आहे. आता जर त्यातला आपण विनोदाचा भाग सोडला तर हे मान्य करावं लागेल की हगवणे कुटुंबियांची पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहित होती, मग दुर्लक्ष का झालं? ज्या लग्नामध्ये लक्षात घ्या, कुणाचंही कार्यकर्त्याचं लग्न असं नाही तर कुणाच्या घरातलं लग्न असतो, प्रत्येक जण आपल्या मान्यवरांना, पाहुण्यांना किंवा नेत्यांना बोलवत असतं. तिथे अजितदादांनी विचारलं वैष्णवीच्या वडिलांना की बाबा मागितली का दिली, याच्यावर त्यावेळी कुणाची तक्रार नव्हती. त्यावेळी मी कायदेशीर याने सांगते तुम्हाला, एक लक्षात घ्या, ही अत्यंत घटना दुर्दैवी आहे आणि मनाला वेदना करणारी आहे.
की एखाद्या विवाहिती 2 वर्षाच्या आतमध्ये आत्महत्या करतीये आणि आज ती जगात नाहीये, परंतु जर कायद्याने तुम्ही नीट विचार केलात तर त्याच वेळी जर वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं असतं की नाही ही हगवण्यांनी आम्हाला मागितलेली आहे, तर चित्र कदाचित थोडंसं वेगळं दिसलं असतं. मला या तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की आपण समाजाची प्रतिष्ठा किंवा मुलगी सुखात राहील म्हणून अशा लोकांना का साथ देतो? त्याच वेळी समजा ह्या मुलीला 2 महिन्यापूर्वी माझं विष पिलं होतं, त्या तक्रारीचं पुढं काय झालेलं, यांनी एक सामोपचाराने संपवलं होतं का? त्याच वेळी ही तक्रार जर लेखी सुद्धा जर पोलिसांकडे गेली असती तर पोलिसांची एवढी हिंमत नाही हो की बाबा आपल्याकडे लेखी तक्रार आली तरी हा राजकीय आहे, आपण त्या बिहारमध्ये नाही राहत की बाबा हा नाही हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता याला सोडा. मुळामध्ये हगवण्यांचा जेव्हा हा गुन्हा समोर आला तेव्हा तातडीने तिच्या सासूला आणि नंदेला अटक केली. एवढंच झालं की तिला अटक केल्यानंतर हे हगवणे आणि तो त्याचा मुलगा म्हणजे त्या वैष्णवीचा दीर हा पळून जाण्यात यशस्वी ठरला असला तरी तो लवकरच जेलबंद असणार आहे. दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला निलेश चव्हाण म्हणून जो गुंडे त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आम्ही म्हणजे आता तुमचं हे झाल्यानंतर माननीय अजितदादांशी बोलून त्या पोलिसांना की त्याच्यावर गुन्हा ताबडतोब झाला पाहिजे आणि ते लेकरू जे 10 महिन्याचं लेकरू आज आईपासून आई त्याची सोडून गेलेली आहे आणि घरातले त्याचे सगळे नातेवाईक जेलला आहेत आणि काही फरार आहेत, तर ते लेकरू वैष्णवीच्या वडिलांकडे पोलिसांनी पोहोचवणं गरजेचं आहे. ते प्रायोरिटीने हा तुमचा शो झाल्यानंतर ह्या गोष्टीकडं, कारण का ह्या गोष्टी तुमच्याकडनं किंवा कुणाकडनं आम्हाला जेव्हा समजतात तेव्हाच आपण त्याच्यामध्ये दखल घेऊ शकतो. तू मोठो पोलीस कारवाई करू शकत नाही, तिथे फिर्यादी असला पाहिजे. असं आहे रुपालीताई की ठीक आहे पोलीस सुमोटो कारवाई करू शकत नाही आणि तुम्ही मला सांगताय की वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं असतं तर तक्रार दाखल करून घेतली असती. मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे ठीक आहे, हा मुद्दा मी तुमच्याकडे घेऊन येत नाही, मुद्दा मी सुषमाताईंना विचारते. सुषमाताई मुद्दा असा आहे की हुंडा नावाची गोष्ट या समाजामधनं बाद झालेली आहे, ती देणं आणि घेणं हे दोन्ही कायद्यानं गुन्हा आहे हे माहीत असताना राज्यामधले सगळ्यात महत्वाचे नेते जे हे कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात प्रमुख आहेत त्यांच्या समोर या गोष्टी बिनदिक्कतपणे चालत असतात आणि आपण मात्र फक्त वाट बघत बसायची. तुम्ही तक्रार केलीच नाही, तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा जपली, मग याच्यामध्ये एका 23 वर्षाच्या मुलीचा जीव गेला तरी आपल्याला काही हरकत नसते. आपण फक्त पोलिसांकडे काय गेलं, पोलिसांनी सुमोटो कारवाई केली की नाही याच्या चर्चा करायच्या. कविताजी एक मुद्दा मी अधोरेखित केला पाहिजे. आता रुपाली ठोंबरे बोलताना असं म्हणाल्या की हे डिबेट संपल्याबरोबर मी अजितदादांशी बोलते आणि मी अजितदादांना सांगते तो गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की गुन्हा दाखल करून घेण्यासाठी मंत्र्यांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे. जोपर्यंत मंत्री सांगत नाही, जोपर्यंत सत्ताधारी सांगत नाही तोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीये. गुन्हा दाखल करण्यासाठी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. आम्ही आमच्या नेत्यांना फोन करणार, तुम्ही उद्धव साहेबांना फोन करत नाही, तुम्हाला त्यांचं येत नाही काय, म्हणजे तुम्ही डिबेटला येऊन जाऊन की मंत्र्यांच्या ह्याच्यावरनं हे करतात. अहो माझ्यावर अजितदादांना सांगावं लागेल मला. अजितदादांनी सांगितल्यावर गुन्हा दाखल होणार काय? अजितदादांनी सांगितल्यावर गुन्हा दाखल करणार तुम्ही? पोलीस काय करतायत तिथे? पोलिसांचं काम काय आहे? पोलीस स्वतःच्या मनाने नाही गुन्हा दाखल करू शकणार. पोलिसांचा स्वतःचा स्वविवेक कुठे गेला? पोलिसांना स्वतःची स्वायत्तता नावाची गोष्ट पोलिसांकडे ठेवलेलीच नाहीये का? म्हणजे फडणवीस सरकारमध्ये आता पोलिसांकडे ही स्वायत्तता नाही का की स्वतःचा समोर आपल्या निदर्शनास आणलेली जी कुठली बाब असेल त्या बाबीमध्ये साधक बाधक विचार करावा, स्वतःचा स्वविवेक वापरावा आणि गुन्हा दाखल करून घ्यावा. त्याच्यासाठी अजितदादांनी लक्ष द्यायची नाही. कायद्यामध्ये संविधान चालतं आणि फिर्यादी लागतो समोर. साहेब मी साधा प्रश्न विचारते की अजितदादांनी सांगायची काय गरज आहे? पोलीस का स्वतःचा स्वविवेक वापरणार नाही? हे डिबेट बघून मी सांगणार त्यांना की तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. Exactly वडील तक्रार द्यायला तिथं तयार आहेत. उद्धव साहेबांना बघून महाविकास आघाडीमध्ये नाही गुन्हे दाखल केलते असं नसतं ताई. एक संवेदनशील विषय आहे. आपल्या मुली जगल्या पाहिजे जरी विरोधक आणि वेगळे पक्ष असतील तरी. रुपालीजी मी तेच सांगायचा प्रयत्न करते की सामान्य माणसाने तक्रार केल्यावर का गुन्हा दाखल होत नाही? का सांगावं लागतं मंत्र्यांनीच? ही कोणती नवीन प्रथा पाडली आहे की सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की गुन्हे दाखल होणार आणि विरोधकांनी किती टाहू फोडला तर काहीच होणार नाही?
ही प्रथा बंद झाली विरोधकांची पाहिजे. पकडत काही पडेल म्हणून अहो, तुम्ही या असं सगळ्या- करायचे का? अहो असं आहे. रुपालीजी, चुकीच्या गोष्टीचं ठीक नका आहे, समर्थन ठीक आहे. करू. सुषमाताई आणि रुपालीताई हा विषय खूप संवेदनशील चुकीच्या आहे. गोष्टीचं समर्थन विषय खूप करताय. संवेदनशील आहे. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करताय रुपालीताई हा प्रश्न काही फक्त तुमच्या एका पक्षापुरता नाहीये. हा प्रश्न काय हाच बोलताय आहे ना. ना? असं आहे की 10 महिन्यांचं बाळ आहे ते माझं बाळ. तेच म्हणणं आहे. ऐका ना रुपालीताई हा काही तुम्हाला कचाट्यामध्ये पकडण्यासाठीचा विषय नाहीये आणि मला वाटतं सुषमाताईंचा सुद्धा तो हेतू नसावा. Exactly what I am saying. हा पण मुद्दा एवढा आहे की 10 महिन्यांचं बाळ, मग ते पोलिसांना हाही प्रश्न पडला नसावा की बाबा ती बाई गेलेली आहे, तिच्या घरातले अर्धे फरार आहेत, अर्धे जेलमध्ये आहेत, ते 10 महिन्यांचं बाळ कुठे आहे याचा प्रश्न पुणे पोलिसांना पडत नाही. इतके असंवेदनशील कसे काय असू शकतात? आणि कविताजी, हा जो निलेश चव्हाण आहे, तुम्ही कोयता गँगचा इतिहास काढून बघा, अंधेकर गँगचा इतिहास काढून बघा, पुण्यात येरवडा जेलच्या बाजूला झालेला गोंधळाचा इतिहास काढून बघा, मुळशीमध्ये झालेले थरार बघा. निलेश चव्हाणची खूप सारी कारकीर्द सापडेल. म्हणजे निलेश चव्हाण सारखे गुंड, त्याचा इंस्टाग्रामचं अकाउंट बघा, त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरचे त्याचे फोटोज बघा की तो कुणासोबत दिसतोय. बरं, ते फोटो गर्दीत काढलेले नाहीयेत, ते असे व्यवस्थित आहेत सगळे. अरे तरीही हे गुंड कोण पुसतं? आणि आमची साधी माफक अपेक्षा आहे ना. तुम्ही याचा राग नका मानून घेऊ रुपालीजी, तुम्ही हे समजून घ्या की मंत्र्यांना भोगावं लागतं ना हे सगळं. मुळात जर पोलिसांना ती स्वायत्तता मिळाली तर पोलीस गुन्हे दाखल करून घेऊ शकतील ना. हेतू हा आहे की भावनिक वर्ण फिर्याद नसते होत ताई. नाही, हे 10 महिन्याचं ठीक बाळ आहे, हे ठीक आहे. काही रुपालीताई, आहे, रुपालीताई, ठीक आहे. एक मिनिट सुषमाताई, आणि सुषमाताई, एकच मिनिट थांबा फक्त. एक मिनिट रुपालीताई, ठीक आहे, मी तुमचं म्हणणं आहे ना मान्य करते की भावनिक गोष्टीवर तक्रार होत नाही, 100% मान्य, अजिबात अमान्य करत नाही. आता मी तुम्हाला कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारते. जे मूल 18 वर्षांच्या आतलं आहे, इथे तर ते 10 महिन्यांचं 1 वर्षाचं सुद्धा नाहीये, त्या मुलासाठी जर कुणीही सक्षम व्यक्ती जबाबदारी घ्यायला नसेल तर ती जबाबदारी कायद्या अनुषंगानं कुणाची आहे? मुळामध्ये या प्रकरणामध्ये एक लक्षात नाही, घ्या मला की फक्त त्याची- या प्रश्नाचं तुम्ही कायद्याच्या अभ्यासकात सांगा मला, जबाबदारी कुणाची आहे? काय विचारलं तुम्ही ताई? मी तुम्हाला विचारलं 10 महिन्यांचं मूल ज्याची जबाबदारी घेणारी आई नाहीये, ज्याची जबाबदारी घेणारं बाप नाहीये, ज्याची जबाबदारी घेणारं त्याच्या कुटुंबातलं कुणीही आता उपस्थित नाहीये, ते मूल कुठे आहे, कुणासोबत आहे, हे शोधण्याची जबाबदारी कुणाची आहे? ही शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आणि त्या मुलाचा ताबा मागण्यासाठी आजी आजोबांनी तिथं गेल्यानंतर जो काही एक्झॅक्टली रुपालीताई, हाच प्रश्न होता तुम्हाला. हाच प्रश्न होता तुम्हाला. 4 दिवस झालेत, 4 दिवस पुणे पोलिसांना हा प्रश्न पडत नाही. 10 महिन्याचं बाळ कुठे आहे? हगवण्यांच्याच घरामध्ये आहे ना, आता 10 महिन्याचं आहे म्हणल्यानंतर त्याचे अहो, कोण ते या त्या हगवण्यांच्या ठिकाणी महिला आयोग चाचा कुठे बघा की चाची जरा. काकू असतील ते सांभाळत असतील. तुम्हाला त्याच्या- तेच त्या सांगण्याचा मुलीची प्रयत्न तातडीने करतोय अनाथ आम्ही. आश्रममध्ये नाही येऊ शकत तुम्हाला मॅडम. तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्या मुलाच्या भोवती जे काही लहान बाळ आहे त्याच्या भोवती जर बंदूकधारी माणसांचा वावर असेल तर हा प्रश्न गंभीर नाहीये का? पण हा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. हा वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं का 10 महिन्याच्या बाळाच्या जवळ हा बंदूकधारी आहे आणि हे त्याला मूल रुपालीजी एक वेगळा नातू प्रश्न आम्हाला विचारू. देत नाहीये. ती रुपालीजी तक्रार एक वेगळा केल्यानंतर प्रश्न- जर रुपालीजी- पोलिसांनी नातू त्यांच्या हातात दिला नाही तर निश्चितच ज्या पोलिसांनी कारवाई केली नाही त्यांना रुपालीजी एक निलंबित वेगळा प्रश्न करण्यात येईल. विचारू. ठीक आहे, आता आपण सुषमाताईंकडे जाऊयात. मला मग प्रशांतजींकडे जायचं. हा, विचारा. चला सुषमाताई, फक्त थोडक्यात. रुपालीजी, मला सांगा, ठीक आहे, आता तुम्ही त्या वैष्णवीच्या आई बापाला पोलिसांच्या आरोपीच्या कटघऱ्यात उभं करताय. असे किती प्रकरण आहेत हो की ज्या प्रकरणामध्ये स्वतःहून 50 वेळा फेऱ्या घातल्या पोलीस स्टेशनमध्ये तरी पोलीस तक्रार लिहून घेत नाहीत. आता त्या बिचाऱ्यांनी तक्रार केली नाही म्हणून तुम्ही त्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभं करताय. तक्रार घेऊन गेलं तरी तक्रार लिहून घेत नाही. तशी किती प्रकरण आहेत? अहो, एवढं 10 महिन्याचं बाळ आहे, ते महिला आयोग काय कानाला भाकरी खातो का? आपल्याला जी अडचणी अन्याय अहो, ताई, तो महिला आयोग कानाला भाकरी खातो का? निवारण करणार आहेत. मी जर ठीक. अहो, सांगितलं तर रुपाली सुषमा ताई, अंधारे महिला माझ्या आयोग काय निवारण कानाला करणार. भाकरी खातो तर ते का? काय कारवाई करतील? उदाहरण ठीक आहे, example आता दिलं मी. आता एक मिनिट त्याच्यात नाही एक प्रकारचं मिनिट तुम्ही रुपालीताई, लक्षात घ्या. रुपालीताई प्लीज शांत व्हा. आपण शांतपणे चर्चा करूयात. आता माझा प्रश्न फक्त इतका आहे की तुम्ही मला म्हणालात की त्यांच्या काकांकडे, मामांकडे, आत्यांकडे, कुटुंबातल्या कुठल्या तरी असू व्यक्तीकडे शकतं, जे असू काय शकतं, घरात जे काय असू असतं, शकतं असं तुमचं म्हणणं आहे. आई वडिलांचं तसं म्हणणं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे ते त्या घरामध्ये बाळ नाहीच आहे. खरं खोटं पोलिसांनी शोधावं. काय विचार
विचारतोय प्रश्न हा 100% उपस्थित ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना प्लीज कुठे ऐका आहे? प्लीज ऐका माझी विनंती आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे की काय प्रश्न उपस्थित होतोय, प्रश्न हा उपस्थित होतोय की आपल्याकडे व्यवस्था आहेत ना, आपल्याकडे महिला आयोग आहे. जर अशी एखादी घटना घडली तर त्या महिला आयोगाची ही जबाबदारी नाहीये का की ते बाळ कुठे आहे, ते व्यवस्थित आहे की नाही, पोलिसांची नाही, महिला जबाबदारी आयोगावर आहे ते सुद्धा पाहणं. ते बोलायचं नाही नाही, केलंय ना. पण आपला प्रश्न असा आहे की ते नाही झालंय आणि मान्य महिला करायला पाहिजे आपण की ते नाही झालंय. मुळामध्ये महिला ते आयोग बाळ कानाला सुरक्षित भाकरी ठिकाणी खातो का एवढं असणं साधं गरजेचं आहे. पुस्तक रुपाली आणि बोलत महिला विचारते आयोगाचं मगापासून. कामच हे आहे की महिलांचे अधिकार आणि सुरक्षित कसे राहतील आणि त्या कशा पद्धतीने ते. आता एक मुळामध्ये मी परत तुम्हाला सांगते, जेव्हा वैष्णव कायदेशीररित्या मी बोलते, लक्षात घ्या, मी जरी राजकारणी असले तरी मी कायद्याच्या ह्याच्यात का सांगते की वैष्णवीच्या वडिलांनी जर ते बाळ आम्हाला देत नाहीयेत आणि जर ते बाळ तिथं घरात नाहीये, ही तक्रार केली की नाही आधी हे तपासावं लागेल. आणि जर ही तक्रार केली असून जर पोलिसांनी कारवाई केली नसेल तर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. हा मी तुम्हाला अहो, मुद्दा सांगते. 10 महिन्याचं बाळ एक आहे, लक्षात लक्षात घ्या. ठीक आहे बोल. रुपाली ठोंबरे हे समजून घ्या. पूजा तडसच्या सोबत मी पत्रकार परिषद घेतली. पूजा तडस स्तनदा माता होती, बाळ छोटं होतं, ते बाळ तिला वेगळं ठेवताच येत नव्हतं. तरी तुमच्या सोकॉल्ड महिला आयोगाच्या अध्यक्षाने मला 50 नोटिसा परळीच्या पत्त्यावर, पुण्याच्या पत्त्यावर, ऑफिसच्या पत्त्यावर पाठवल्या. कारण छोट्या बाळाकडून कुणीच तक्रार केली नव्हती. तरी महिला आयोग इलेक्शनच्या काळात एवढा सक्रिय झाला होता. तो महिला आयोग आता काय ठीक आहे ठीक आहे आपण ते नको जोडूयात. ठीक आहे सुषमाताई, आता ही वेळ नाहीये की आपण हे जोडून पाहावं, त्यामुळे आपण नको जोडूयात. कशी तक्रार करतात महिला आयोगाला असं मोठं करता येत नाही का? ठीक आहे सुषमाताई, तो प्रश्न आपण उपस्थित केलाय. आता मी तुम्हाला दोघींना विनंती करते की मला प्रशांत जगताप यांना प्रश्न विचारत. प्रशांत जगतापजी, जेव्हा अशी काही प्रकरणं घडतात तेव्हा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेते हे हिरारीनं मैदानामध्ये उतरतात, आंदोलनं करतात आणि जे काय व्हायला हवं ते मान्य करून घेतात. या वेळेस मात्र असं होताना दिसत नाहीये. का असं होतंय? राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय पक्षांच्या भूमिका हे सत्ताधारी आणि विरोधक कोण आहेत असं पाहून ठरतात का? नाही, असं बिलकुल नाही. एक तर मुळात विषय असा आहे की जी वैष्णवी जिची हत्या झालेली ती माझ्या मुलीच्या वयाची, त्याच्यामुळं मी त्या वैष्णवीमध्ये माझी मुलगी सुद्धा पाहतो. हे जे घडलेलं प्रकरण हे कुठल्या पक्ष किंवा विना पक्ष राजकीय पक्षाशी संबंधित जरी नसतं तरी आमचं मन तेवढंच, आमच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झाला असा जो आत्तामध्ये आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी 6 वाजताची वेळ घेतली होती कसपटे कुटुंबियाची. 6 वाजता त्यांच्या घरी मला भेटायला जायचं होतं आणि मी ती सगळी हकीकत घेऊन लगेच नाही का सीपींना सुद्धा भेटण्याच्या संदर्भातली वेळ ही मागून घेतलेली आहे. मला या संदर्भात नाही का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आमचं आंदोलन होतंय किंवा नाही का झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीपेक्षा हा जो विषय आहे याच्यामध्ये मला 3 गोष्टी प्रामुख्याने मांडायच्या आहेत. त्याच्यासाठीच मी कसपटे कुटुंबियांना आता येणाऱ्या नाही का अर्ध्या तासामध्ये जाऊन भेटतोय घरी. त्याच्यावर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या क्लिअर आहे. एक की या संदर्भामध्ये ज्यांच्या हातात आज सत्ता आहे राज्यामध्ये, मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य अजितदादा, मान्य एकनाथजी शिंदे यांची आणि यांच्या सरकारची नियत जर साफ असेल तर त्यांनी नाही का हा राजू हगवणे सहित त्याच्या सगळ्या कुटुंबाच्या लगेच मुसक्या आवळ्यात हे नाही का प्रकरण इतर लोकांपेक्षा हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यावं. त्याचं कारण आहे की राजू हगवणे आहे हा एक सत्ताधारी पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. त्याच्यामुळेच मागच्या नका 6 महिन्यापूर्वी वैष्णवीनी नका विषप्रयोग केल्यानंतर तिच्यावर झाल्यानंतर त्या कुटुंबाला अटक झाली नव्हती. त्याच्यामुळं या प्रकरणात राजू हगवणे त्याच्या कुटुंबाला काय फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी राहील. पण जितकी कडक नका शिक्षा येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर झाली तर इथून पुढे प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जो सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षाचा असेल यांना एक जरब बसेल की आम्ही जरी कुठल्या राजकीय पक्षात असू, आम्ही जरी सत्तेत असलो तरी आम्ही जर काय चुकीचं नका कृत्य केलं तर आम्हाला सुद्धा जेलवारी होऊ शकते. हे याच्यातून नका सिद्ध होईल. दुसरी गोष्ट, ज्या चव्हाण नावाच्या नका गुंडांनी हे बाळ पळवलंय किंवा स्वतःच्या नका ऐकून बंदोबस्तात ठेवलंय त्याच्या मुसका आवळण्याचं काम हे पिंपरी चिंचवड नका आयुक्तांनी लगेच करावं. अन्यथा ही पुणे शहर, पिंपरी चिंचवड किंवा पुणे जिल्हा हा बिहारपेक्षा वाईट झालाय. अशा प्रकारचं एक विदारक चित्र या राज्यात देशात जाईल. आणि तिसरा नका जो महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये जे पीआय आज त्या स्थानिक पोलीस स्टेशनला बसले, जे एसीबी डीसीबी नका जे मागच्या 6-8 महिन्यात कार्यरत आहेत, म्हणजे मागच्या विषप्रयोगापासून आताच्या परवाच्या मर्डरपर्यंत त्यांना ताबडतोब त्यांची हकालपट्टी करण्यात यावी किंवा त्यांना नका त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं ही आमची याच्यामध्ये आग्रही मागणी आहे. बरं, तुमच्या 3 मागण्या तुम्ही मान्य केल्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही कसपटे कुटुंबियांची म्हणजे वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेणार आहात आणि त्यातनं काहीतरी पुढे सकारात्मक पोलिसांच्या भेटीतनं निघेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आता मला शेवटचा प्रश्न रुपालीताई तुम्हाला विचारायचा, एकच फक्त स्पष्टीकरण द्या की आता ते जे कोण रवींद्र
हगवणे आहेत जे आता फरार आहेत, ते सध्या तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या पदावर आहेत का, आणि असतील तर त्यांची हकालपट्टी अजून का नाही झाली? मला राजू हगवणे हे आमच्या जिल्हाध्यक्ष आहेत हे बातमीवरनं त्यांच्या सुनेने आत्महत्या केल्यानंतर कळलेलं आहे. त्यामुळे ते जर पदावर असतील तर निश्चितच त्यांची हकालपट्टी होईल, कारण का ते लायकीचेच नाहीयेत. ते की ज्यांच्या घरात स्वतःच्या सुना आणि लेकीबाळी सुखी अजून झालेली नाहीये ना, पण काय करणार? अजून झालेली नाहीये, कुणाला अजून झालेली नाहीये ना पण हकालपट्टी. पण ते पदावर आहेत का नाही इथनं मला माहिती घ्यायची. मी बातमीतनं बघितलंय की ते जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून. बर, ठीक आहे, चला. आणि आता चर्चेच्या पण शेवटाकडे त्यांची निश्चित हक्कलपट्टी होईल एवढं, म्हणजे या प्रकरणात जर ते पदावर असतील तर 100% त्यांची हक्कलपट्टी याच्यामध्ये होईल. आणि ते जे वैष्णवी मयत वैष्णवी आहेत त्यांचं जे लहान बाळ आहे ते निश्चितच त्याच्या आजी आजोबांकडं तुम्हाला संध्याकाळपर्यंत तरी सुरक्षित हातामध्ये गेल्या दिसल्या. आणि या निलेश चव्हाणवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला तुम्हाला आणि याच्यावर कारवाई झालेली दिसेल. बरं, रुपालीताई, तुम्ही शब्द दिलात म्हणजे आम्ही विश्वास ठेवतो की ते बाळ सुखरूपपणे ज्यांच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे त्यांच्या हातापर्यंत पोहोचेल. एवढं जरी या चर्चेतनं आज बाहेर पडलं किंवा एवढं जरी फलित आपल्याला मिळालं तरी आपल्या सगळ्यांसाठी ती समाधानाची बाब असेल. वैष्णवीला आज कुणीही परत आणू शकत नाही, अशा ठिकाणी ती निघून गेलेली आहे. पण वैष्णवीचं बाळ आज या जगामध्ये आहे, ते सुरक्षित हातामध्ये असणं, सुरक्षित वातावरणामध्ये असणं हे गरजेचं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून काही अक्षम्य गोष्टी केल्या आहेत का हे तपासलं गेलं पाहिजे. खरं तर अशा घटना घडतात तेव्हा काय काय व्हायला पाहिजे याची आपण चर्चा करतो, पण त्यानं घटना थांबत नाहीत, हे दुर्दैव आहे. आणि म्हणूनच या चर्चेच्या सुरुवातीला जे मी सांगितलं की ही चर्चा फक्त सामाजिक प्रश्नापुरती मर्यादित नाहीये, तर याला राजकीय कांगोरे सुद्धा आहेत. आणि जेव्हा सामाजिक आणि राजकीय कांगोरे एकत्र येतात त्यावेळेस काही गंभीर प्रश्न उभे राहतात, जे वैष्णवीच्या मृत्यूनंतर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. वैष्णवीचा मृत्यू हा आपल्या समाजाला अनेक प्रश्न उपस्थित करून देतोय. हुंड्यासारखी प्रथा अजून का आहे, ती का जपली जाते, त्याच्या माध्यमातून सामाजिक प्रतिष्ठा का जपली जाते, मुलींचा इतका छळ होतो तरी आई वडील त्याकडे कानाडोळा का करतात, त्यांच्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा इतकी का महत्वाची असते, आणि मग मुलीचा जीव गेल्यानंतर लहान राहिलेल्या पोरक्या झालेल्या त्या मुलांचं काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण अशा अनेक वैष्णवी जर घडू द्यायच्या नसतील तर किमान या वैष्णवीनंतर तरी धडा पोलिसांनी घ्या, महिला आयोगाने घ्या, सरकारने घ्या, एवढी विनंती आज फक्त करू शकतो. कारण 23 वर्षांची एक मुलगी या जगातनं निघून गेलेली आहे, तिला आपण परत नाही आणू शकत. धन्यवाद आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल.